संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जे आहे ते दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे। धनुभाऊ, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, मोर्चा झाला, काय एकंदरीत भूमिका आहे? सर्वांनी या मूकमोर्चाच्या माध्यमातून ज्या भावना आहेत, जो समाजाचा आक्रोश आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आणि देशमुख कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहायची सगळ्यांनी शब्द दिला आणि आम्ही पण तेच मागत होतो। त्यासाठी सगळा 18 पगड जातील समाज आज आमच्या कुटुंबासोबत आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहे त्या मागण्याप्रमाणे निवेदन आहे, त्याच्यात आहेत मागण्या, तुम्हाला येतील समोर त्या। ताई, खरं तर आज संपूर्ण 18 पगड जातीचे लोक आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, तुम्हाला न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून उतरलेले आहेत, काय भावना आहे? भावना ह्याच की जे आज समजा 20 दिवस होत आहेत या आमच्या दुःखाच्या काळात की सर्वांनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्हाला पण हेच पाहिजे होतं, तुमच्या सर्वांची साथ आम्हाला पाहिजे होती या लढ्यामध्ये आणि ती आज मोठ्या संख्येने लोक होते आणि म्हणजे आता हे असंच पुढील काळात पण तुम्ही आमच्या सोबत राहा आणि मी सरकारला एवढीच विनंती करते की आरोपींना लवकरात लवकर अटक करा किंवा फाशी द्या, पण हे तर तुम्ही करा, नाहीतर माझ्या वडिलांना तरी वापस आणून द्या। पण पाहतोय खरं तर कुटुंबीय भावूक झालेले आहेत आणि न्याय मिळावा ही प्रमुख मागणी जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांनी केली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।